हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे गव्हाचे मोदक करून दाखवणार आहे। तर म्हणजे सारण तर मी 3 नारळाचं करून ठेवलेलं आहे। तर मी कुठल्या पद्धतीने करते, कशी म्हणजे पहिले माझी आई कशी करायची तेच मला माहिती आहे। तर तसे मी तुम्हाला मस्त एकदम लुसलुशीत मोदक करून दाखवणार आहे। तर गणपती बाप्पाची पण आरती वगैरे झालेली आहे आणि गणपती बाप्पाला मी आज खिरीचा प्रसाद दाखवला आहे। खीर केली होती मी, गव्हाची खीर केलेली। तर आणि आता मोदकचा प्रसाद दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी मोदक करणार आहे आता। तर चला बघूया मोदक आपण। तर मंडळी, 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी छोटा कप, एकदम छोटा आहे हा, तेवढा मी बारीक रवा घेणार आहे। एकदम बारीक आहे बघा हा रवा, चिरोटी रवा आहे तो घेणार आहे। ह्याच्याने खूप छान खुसखुशीत होतात। आणि थोडंसं मीठ घेणार आहे। मीठ अंदाजेच टाकायचं, जेवढं पीठ असेल तेवढं त्याप्रमाणे तुम्ही वरी थोडंसं आपल्याला सपक लागू नये म्हणून मीठ टाकायचं। आणि 2 चमचे तेल घेतलेले मी, तेलच घालायचं याच्यामध्ये। कडकडीत गरम केलेलं आहे मी आणि हे पिठाला चोळून घ्यायचं चांगलं, हात नाही घालायचा लगेच, चमच्याने वगैरेच मिक्स करायचं। गरम आहे म्हणून हात भाजेल आपला। तर आता हे सगळं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं मस्त। आता मंडळी, 1 चमचा पिठी साखर आहे, वरचं आपल्याला आवरण पण सपक लागू नये म्हणून पिठी साखर थोडीशी घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। परत मस्त मिक्स करायचं। हे बघा, गोळा होतोय मस्त। आता थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं, पीठ घट्ट मळायचं। थोडं थोडंच घालायचं पाणी, एकदम नाही घालायचं। घट्ट गोळा करायचा मळून। तर मंडळी, 5 मिनटं चांगला मळून घ्यायचा गोळा तो। आता तेल किंवा तूप लावायची गरज नाही वरून। तर एकदम छान मी मस्त मळून घेतलेला आहे। आणि भिजत ठेवायची पण काही गरज नाही, वेळ नसेल ना तर तुम्ही पटकन करू शकता, कारण आपण मळतो चांगलं, त्याच्यामुळे लगेच करू शकता तुम्ही। आणि एवढा घट्ट मळायचा आहे बघा, आपण पुरीला वगैरे करतो ना त्याप्रमाणे। हे बघा, हे एवढा घट्ट मळायचा आहे। तर आता करायला घेते मी मोदक। तर आता करायला घेणार आहे मी। तर त्याच्यासाठी परत एकदा मळून घ्यायचं आणि 1 चपाती एवढा गोळा काढायचा। अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला, कारण एक एक करत बसण्यापेक्षा ना 1 मोठी चपाती लाटायची। बघा, या पद्धतीने पातळ लाटून घ्यायची, जाड नाही ठेवायची। हे बघा मंडळी, पूर्ण मी पातळ चपाती लाटून घेतलेली, बघू शकता। आता ह्या अशा 2 वाट्या घ्यायच्या। छोटी पारी जर हवी असेल तर ही छोटी घ्यायची आणि मोठी हवी असेल तर मोठी घ्यायची। हे बघा, हे अशा कट करायच्या। मी मोठीच घेतली, तुम्हाला छोटी हवी असेल तर छोटी, किंवा ह्याच्यापेक्षाही मोठी घेऊ शकता तुम्हाला मोठे मोदक करायचे असतील तर। हे असे पूर्ण कट करून घ्यायचे, पटापट होतात मोदक। हे बघा, या पद्धतीने। आणि हे मधलं काढून घ्यायचं आणि परत तेच वापरायचं आपण दुसऱ्या वेळेस। तर एकाच वेळेस भरपूर मोदक होतात बघा। हे आता भरून घ्यायचे। आता मंडळी, 1 पारी घ्यायची, त्याच्यावर सारण भरायचं आणि हे अशी चिमट मारायची। हे बघा,
एकाला एक जोडत जायचं. खूप छान आणि पारंपरिक पद्धतीचे हेच मोदक आहेत गव्हाचे. गावी ना कोणालाही माहीत नव्हतं की तांदळाचे पण मोदक असतात. हे बघा, एकसारखे मोदक होतात ह्याच्याने. असं जर केलं ना आपण तर एकसारखे मोदक होतात आणि खायला पण खूपच भारी लागतात. हे बघा, आणि हे तुम्ही उकडू पण शकता आणि तळू पण शकता, पण मी उकडणार आहे. तर ह्या पद्धतीने मी करून घेते सगळे मोदक. तुम्हाला सारण कमी जास्त तुमच्या याच्यावर आहे. मी 3 नारळ घेतले होते, मी टाकलेला आहे व्हिडिओ याचा पण. आणखीन एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एकाला एक जोडत जायचं फक्त. याच्या कळ्या तयार होतात मस्त. हे बघा, आणि हे असं चिमटायचं. हे बघू शकता तुम्ही. तर याच पद्धतीने मी सगळे करून घेते आता. आणि दुसरी मी चपाती लाटून घेतलेली, त्याच्यावर पण असं मी सगळ्याच ह्याच्यावर ठेवलं पटापट, म्हणजे पटापट होतात बघा. हे आपण हे असं जरी केलं ना आपण तरी पण पटापट होतात मोदक. घाई गडबडीमध्ये पण आपण करू शकतो, एवढे सोपे इथे. हे बघा, आता एक अशी प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर हे सगळे मोदक ठेवते मी, कारण ह्याच्या जागा नाही आता बसायला. ह्याला थोडंसं तेल लावलं मी प्लेटला. हे बघा, 10 मिनटं पण नाही लागले मला एवढे मोदक करायला. आता हे एवढे भरून घेते. तर मंडळी, कढई ठेवलेली आणि गरम पाणी ओतते याच्यात, म्हणजे पटकन 5-6 मिनटातच उकडतात मस्त. आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवलेलं आहे आणि हे मोदक, आणि झाकण एक ठेवायचं. एक 5-6 मिनटं उकडून घ्यायचे मस्त. मोठाच ठेवायचा गॅस. आता उघडून बघूया. 5-7 मिनटं झालेले आहेत बघा. हे बघा, मस्त शिजलेले आहेत, चिटकत नाही हाताला. आता गॅस बंद करायचा. मंडळी, थोडेसे गार झालेले. आता मी नैवेद्य दाखवते बाप्पाला. हे बघा, किती छान मस्त निघलेले आणि खूप सुंदर शिजलेले पण आहेत. तर खूप छान होतात. आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. तर खूप छान झालेले आहेत मंडळी मोदक. बाप्पाला पण खूप आवडतील. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, तोडून पण मी दाखवते मोदक तुम्हाला. इतके छान झालेले आहेत ना मऊ. हे बघा, लुसलुशीत आणि रसरशीत झालेले आहेत, खूप भारी झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. साहेबांना खूप आवडतात मोदक, तर साहेबांना देऊया, काय म्हणतायत बघूया. अरे त्यांना खूप आवडतात म्हणूनच मी केले, आणि बाप्पाला पण. हे कणकीचे उकडलेले मोदक म्हणजे पारंपरिक मोदक एकदम. पूर्वी आमची आजी करायची. सगळीकडेच हेच असायचे मोदक. खाऊन बघा, खाऊन बघा. वाव, सुपर, थँक्यू. खूप सुंदर झाले.